रायगडवरील जगदीशेश्वरचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले. त्याला आपण शिवमंदिर म्हणतो. राज्य दरबार, राज्य कारभारासाठी वापरलेली ती जागा, हिरकणी बुरुज, हिरकणी नावाच्या स्त्रीची सहसाची आठवण तिथे आपल्याला मिळते. तख्त आणि पालखी, शिवाजी महाराजांचा राज्यापेक्षित झाला ती जागा, आणि गंगासागर तलाव, किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्रोत. हे इतिहासकारांनी पूर्ण हे लिहून ठेवले. मग हे इतिहासकार कोण? ब्राह्मणी इतिहासकार आणि प्रस्थापित मराठा इतिहासकार याने ठेवले. पण सर्वात मुख्य गोष्ट एक लपवून गोष्ट ठेवली ते ब्राह्मणी इतिहासकारांनी आणि प्रस्थापित मराठा इतिहासकारांनी आणि इतर इतिहासकारांनी. ते नेमका मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान रायगडवरती त्याचे काय नाव होते. मग इतिहासकारांनी हे का लपवून ठेवले? तर याचा सरळ अर्थ होतो जात. मग ही जात काय? तर जात ही म्हणजे माझी जात श्रेष्ठ का तुमची जात श्रेष्ठ? अरे कुणाची जात श्रेष्ठ? कोणाची जात श्रेष्ठ नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे निवासस्थान होते त्या निवासस्थानचे नाव होते नागनाथवाडा. मग आता हा नागनाथवाडा कुणाचा? तर नागनाथ हे कोण होते? तर नागनाथ हे पूर्वी बुद्धिस्ट होते आणि हे बुद्धिस्टांचे सरनेम आहे नाग. नाग ही उपाधी ही बुद्धिस्टांच्या नावाच्या पुढं लागते. 1818 सुद्धा नाग नावाचे आमचे जे पूर्वज आहेत, महार पूर्वज, ते नाग आहेत आणि तेच नाग जे आहेत तेच नागवंशी आहेत. मग इतिहासकाराने हे नागनाथवाडा जे निवासस्थान महाराजाचे लपवून ठेवले, सर्व नमूद केले, पण नागनाथवाडा हे इतिहासकारांनी लपवून ठेवला. तर ह्याचा सरळ अर्थ असा होतो की आमची जात किती श्रेष्ठ आहे, हे असा होतो. आणि उलट ह्याच्यामध्ये की इतिहासकारांनी जे हे नागनाथवाडा जे महाराजाचे निवासस्थान जे लपवून ठेवण्याचे जे कारस्थान केले, कारण पूर्वी शूद्राला ना लिहिण्याचा अधिकार होता न वाचण्याचा अधिकार होता. तर पूर्ण इतिहास यांनी स्वतःच्या बाजूने लिहिला की आम्ही किती महान आहोत हे दाखवण्यासाठी. पण मित्रांनो, गोष्ट अशी होते की इतिहास जो आहे ना तो स्वतःला प्रकाशामध्ये तो आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. आज नाही, उद्या नाही, भविष्य, फ्युचर, हे पूर्ण इतिहास जो आहे ना स्वतःला उजेडात आणण्याचा प्रयत्न करतो. यांनी त्या पिरियडमध्ये लिहिणाऱ्याने भरपूर लिहिले. सारे 5-6 जी माहिती मी सांगितली ती इतिहासकारांनी लिहिली. आणि नागनाथवाडा ही निवासस्थान शिवाजी महाराजांचे हे लपवून ठेवले. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.